बाळूमामा कोण होते, ते काय करत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आज आपल्यासाठी काय करत आहेत. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित राहणं एका सामान्य माणसाला शक्य आहे का? मग एका साध्या मेंढपाळाच्या पायाशी लाखो लोकांनी डोकं का टेकवलं? हे सामर्थ्य होतं श्री संत बाळूमामांचं. 1892 मध्ये जन्मलेले बाळाप्पा ते कलियुगातील साक्षात महादेव मानले जाणारे बाळूमामा. हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. पण ते नक्की काय करत होते? ते फक्त मेंढ्या राखत नव्हते, तर ते या जगाचं रक्षण करत होते. अंगावरची ती काळी घोंगडी आणि हातातील काठी हे तर फक्त त्यांचं बाह्य रूप होतं. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांना साक्षात सर्प रूपात पाहिलंय. त्यांच्या चरित्रात अशी अनेक अद्भुत कृत्ये आणि चमत्कार आहेत जे आजही विज्ञानाला कोड्यात टाकतात. हे सर्व एकच गोष्ट सिद्ध करतात: ते देव होते आणि आजही आहेत. पण आता खरा प्रश्न हा आहे, ते आजही आपल्यासोबत आहेत का? आणि सध्या काय करत आहेत? हो, बाळूमामा आजही जिवंत आहेत. ते आजही आपल्या भक्तांच्या एका हाकेला धावून येतात. लाखो भक्तांना आजही त्यांचे प्रत्यक्ष अनुभव येत आहेत. आणि त्यातलाच एक अनुभव माझाही आहे. आदमापूरच्या समाधीस्थानी आजही त्या चैतन्याचा झरा वाहतोय. ज्यांच्या शेतात मामांच्या मेंढ्यांचा मुक्काम पडतो, तिथे आजही सोन्यासारखं भरघोस पीक येतंय. हा अनुभव कालही होता आणि आजही आहे. जर तुमची निष्ठा अढळ असेल, तुमची श्रद्धा जागी असेल, तर मामा आजही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.